नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंग हा बाहेर जात असताना खिडकीतून सावलीला बघतो. सावली आता सारंगकडे अजिबात लक्ष देत नसते आणि तेवढ्यात आता सारंग हा त्याच्या कारजवळ येतो. आणि सारंग कारजवळ येताच बबलू तिथे येतो आणि म्हणतो, काय कुठे लक्ष? सारंग आता सावलीकडे बघत म्हणतो की सावलीचं कामात लक्ष नाही वाटतं. बबलू आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की ते काय, ती कामच तर करते. तेव्हा आता सारंग काहीही न बोलता त्याच्या कारमध्ये बसतो. आणि इकडे आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोसोबत घरी आलेला असतो. तेव्हा आता जगन्नाथ घरी येताच आता कोणीतरी जगन्नाथला एक बॉक्स पाठवलेला असतो. पटकन आता टेबलवरचा तो बॉक्स उचलत जगन्नाथ आता बॉक्स उघडतो. आणि आता त्या बॉक्समध्ये एक लेटर असते. जगन्नाथ ते वाचू लागतो आणि त्यामध्ये लिहिलेले असते, माझ्या लेकीचा भूतकाळ आठवून माझ्या जखमा ताज्या करू नकोस. आणि खाली भैरवीचं नाव लिहिलेलं असतं. आणि तेवढ्यात जगन्नाथ हा त्याच्या बायकोकडे बघतो. तर इकडे आता तेवढ्यात जगन्नाथच्या मोबाईलवर फोन आलेला असतो. आणि तेवढ्यात आता भैरवी ही फोन जगन्नाथने घेताच म्हणते की काय जगन्नाथराव, कसं वाटलं आणि बरं वाटलंय का? आला ना तुमच्याकडे एक बॉक्स आणि वाचली ना तुम्ही ती चिठ्ठी, काय कसं काय बरं वाटलं ना? आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की अगं बाई, अलकाताईसुद्धा तुमच्याजवळच आहे वाटतं. आणि आता तुम्ही दोघं चांगलं लक्षात ठेवा, तुम्हाला तर गिफ्ट मिळालंच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तुम्ही भैरवीच्या वाटेत यायचं नाहीस, कळलं का तुम्हाला? असा दम आता भैरवीने जगन्नाथ आणि अलकाला भरवलेला असतो. भैरवी म्हणते की माझ्या लेकीच्या करिअरच्या मार्गात जर काटा टाकून जर तुम्ही वाटेत आला ना, तर मग तुमची काही खैर राहणार नाही. भैरवी म्हणते की तू जर पुन्हा असं केलं आणि माझ्या वाटेला जर गेलास तर तुला मी एवढ्या मरण यातना देईल ना की देवाकडे सुद्धा तू मरणासाठी भीक मागशील, भीक आणि याचना करशील. असे आता भैरवी ही जगन्नाथला दम देत असते. भैरवी म्हणते की अलकाताई, तुम्ही अजूनही गप्प आहेत. मला वाटलं की तुम्हाला माझं म्हणणं आवडलं असेल, सॉरी बरं का. असे म्हणत आता भैरवी ही अलकाला सुद्धा आता टोमणे मारते. जर तू माझ्या लेकीच्या करिअरच्या मार्गात जर वाढ आला ना, तर मी तुझा खेळ कायमचा खल्लास करील. आणि जर तसं मी केलं नाही तर भैरवी नाव लावणार नाही, असे भैरवी आता जगन्नाथला ठणकावून सांगते. आणि जोराने आता ठेव फोन असे म्हणत भैरवी फोन कट करते. इकडे आता तिलोत्तमा ही राजकुमार आणि चंद्रकांतला समोर घेऊन बसलेली असते. तेवढ्यात आता तिलोत्तमा प्रोडक्शनचे सगळे पेपर्स, डॉक्युमेंट्स आणि ते काम बघताच तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, तू तर अगोदरच प्रोडक्शनवरती लक्ष केंद्रित करायला हवं होतं. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉम, मी तुम्हाला सांगते की सारंग आत्ताच प्रोडक्शनवाल्यांची आणि मार्केटिंगवाल्यांची मीटिंग घेण्यासाठी तिकडे गेला आहे. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमार, सारंगने जे केले ना ते अगोदरच करायला पाहिजे होतं. तर राज म्हणतो की हो आई, मी अगं ते करणारच होतो. आणि तेवढ्यात आता भैरवी आणि तारा हे तिलोत्तमाच्या घरी येतात. भैरवी आणि ताराला बघताच आता खुश होऊन तिलोत्तमा उठून उभा राहत म्हणते की अगं भैरवी आणि तारा, तुम्ही दोघीही इथे आणि यावेळी वाटतं सरप्राईज, असे म्हणत आता तिलोत्तमा ही भैरवी आणि ताराला सामोरे जाते. आणि तेवढ्यात आता सावलीसुद्धा दरवाज्यात आलेली असते. तर भैरवी डायरेक्टली आता तिलोत्तमाला म्हणते की काय गं, तू किती प्रोफेशनल वाटते तिलोत्तमा, एवढं सगळं घडून गेलं तरी तुला काहीच नाहीये. तेव्हा आता हसतच तिलोत्तमा म्हणते की भैरवी अगं तू काय बोलतेस ना तेच मला काही कळत नाहीये. आणि तेवढ्यात आता सावलीकडे बघत भैरवी म्हणते की तिलोत्तमा, सारंग काल ताराच्या कॉन्सर्टला आला होता. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हो सारंग तिथे आला होता. हसतच आता तिलोत्तमा म्हणते की ऑफकोर्स सारंगला ताराचं गाणं देखील खूप आवडलं बरं का. तेव्हा आता भैरवी म्हणते की ऑफकोर्स ताराचं गाणं सगळ्यांनाच आवडतं. तेवढ्यात आता लगेचच भैरवी म्हणते की पण सारंग हा कॉन्सर्टला आल्यानंतर तिथे काय घडलं हे तुला माहिती नाही आहे का? तेव्हा आता तिलोत्तमा ही लगेचच आता भैरवीकडे बघू लागते. संशयाच्या नजरेने बघत तिलोत्तमा म्हणते की भैरवी काय बोलतेस, तुम्हाला काही कळतच नाहीये. भैरवी म्हणते की तिलोत्तमा एक मिनटं, मी सांगते काल कॉन्सर्टला काय घडलं. आणि तारा तूच सांग, काल तारा तुझ्या कॉन्सर्टमध्ये नेमकं घडलं तरी काय? आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की आंटी, मी तिथे माझं गाणं चालू असताना अचानक लाईट गेली. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की एक मिनटं तारा, तू तिथे असताना लाईट गेली? तर तारा म्हणते हो. आणि मेन म्हणजे त्या कॉन्सर्टला जगन्नाथसुद्धा तिथे आले होते. ते का आले होते ना हे मला नाही माहिती. तेव्हा आता सगळेजण विचार करू लागतात. नील, राजकुमार, तिलोत्तमा सगळीकडे आता सगळीजण आता एकमेकांकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की पिक्चर तर
एकदम क्लिअर आहे. जगन्नाथने वाचवण्याचा प्रयत्न केला असेल आणि या मॅडमने तर अजून नाटकाचा ड्रामा केला असेल, दुसरं काय झालं असणार. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा, हे वारंवार जे काही घडतं ना ते एकदम नॉर्मल नाहीये बरं का. तुला मी सांगते, ज्यावेळेस सारंग हा हरिनाम सप्ताहामध्ये गावात आला होता आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की त्यावेळी सुद्धा असंच घडलं होतं. इनफॅक्ट त्यावेळेला याहीपेक्षा अजून भयानक घडलं होतं. ते ऐकताच आता तिलोत्तमा अवाक होते आणि म्हणते की भैरवी, काय बोलतेस तू हे? तर भैरवी म्हणते, हो, मी जे काही सांगते ते अगदी बरोबर बोलते. सारंगवरती जीवघेणा हल्ल्याच्या 2 घटना घडल्यात आणि वारंवार हे घडतंय. अगं तिलोत्तमा, तुझ्या लक्षात का येत नाही? भैरवी म्हणते की अगं तिलोत्तमा, तुझ्या लक्षात येत नाही का? जगन्नाथने आपल्या सारंगवरती जीवघेणा हल्ला केला होता. ते ऐकून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो. भैरवी म्हणते की ऐश्वर्या सुद्धा त्यावेळेस तिथेच होती, विचार ना तिला तिलोत्तमा. तेव्हा आता राग येऊन तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, हे सगळं काही खरं आहे का? तेव्हा आता ऐश्वर्या मान खाली घालत म्हणते, हो मॉम. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अमृता आणि तू दोघी सुद्धा तिथे होता, तुम्हाला मला सांगायला तोंड नव्हतं का? दोघींनीही आता मानाखाली घातलेल्या असतात. आता राज हा त्याला राग येण्याचे नाटक करतो आणि आता धावून जात हाताच्या बाया मागे सरसावत राज आता पुढे जाऊ लागतो. तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की थांब जरा. राज म्हणतो की अगं आई, तो जगन्नाथ आपल्या घरात येऊन आपल्यालाच दम देऊन गेलाय आणि आता त्यांनी सारंगवरती सुद्धा जीवघेणा हल्ला केलाय. आणि तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो की इथे प्रश्न हा माझ्या भावाच्या जीवाचा आहे, तू आम्हाला थांबवतेस म्हणून आत्तापर्यंत तो जिवंत आहे. नील म्हणतो बरोबर आहे, हा माझ्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे. तर राज म्हणतो, ऐकलंस का आई तू? राज म्हणतो की त्याने सारंगवर हल्ला केलाय आणि आम्ही फक्त गप्पच बसणार राहायचं का? काहीच नाही करायचं का आम्ही? तिलोत्तमा म्हणते की राज, तू आता शांत बस. वेळ आली ना तर आपण त्याला ती शिक्षा देणार, पण आत्तासुद्धा जगन्नाथला शिक्षा मिळणार. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा जरूर मिळणार आणि ती आपण नाही तर कायदा देणार. कायद्याने आपण त्याला शिक्षा देणार, असे आता तिलोत्तमा राज आणि सगळ्यांना बोलते. आणि तेवढ्यात आता ते ऐकून भैरवी ही ताराकडे बघते आणि आता भैरवीने थिणगी पेटवलेली असते. आगीत आता तेल ओतलेलं असतं आणि आता जगन्नाथच्या विरोधात आता भैरवीने तिलोत्तमाला भडकवलेलं असतं आणि तिलोत्तमाला आता भयानक राग येऊन तिलोत्तमा आता जगन्नाथला कायद्याने शिक्षा करण्यासाठी तयार झालेली असते. इकडे आता जयंती ही अप्पू आणि सखदेवला समोर उभे करते. जयंती म्हणते की हे बघा, सरळ उभं राहा, माझ्या फ्रेमला डिस्टर्ब होतंय. आणि तेवढ्यात आता जयंती कान्हूला सुद्धा तिच्याकडे बोलावते. जयंती म्हणते, सासूबाई, अहो तुम्ही तिथे का बसलात? तुम्ही सुद्धा इकडे या. तर आता कान्हू जयंतीकडे बघते आणि त्यानंतर आता तिचा मोबाईल जयंती कान्हूकडे देते आणि म्हणते की हे बटन दाबायचं आणि मग व्हिडिओ सुरू होईल बरं का. मी तिथे गेल्यानंतर हे बटन दाबायचं. कान्हू म्हणते ठीक आहे आणि कान्हू मोबाईल घेते. आणि तेवढ्यात आता जयंती ही अप्पू आणि सखदेव शेजारी उभी राहते आणि आता तिची ॲक्टिंग जयंती चालू करते आणि कान्हू आता मोबाईलचं बटन दाबून आता जयंती, सखदेव आणि अप्पूचा व्हिडिओ सुरू झालेला असतो. आणि आता मी जयंती असे म्हणत जयंती आता इंट्रोडक्शन देऊ लागते. त्यानंतर आता जयंती म्हणते, कसा वाटला आमचा व्हिडिओ? आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तेवढ्यात आता जयंती तिचा मोबाईल घेऊन निघून जाते. तर सखदेव म्हणतो की काय करावा या बाईला आता काय माहिती. एक दिवस ना या व्हिडिओसाठी ही आपल्याला सुद्धा बाजारात विकायला मागे पुढे बघणार नाही. इकडे आता जगन्नाथ हा बाहेर बसलेला असतो आणि तेवढ्यात जगन्नाथची बायको तिथे येत म्हणते की का हो, कसला विचार करताय? तेव्हा जगन्नाथ त्याच्या बायकोकडे बघत म्हणतो की या अगोदर ना माझा अंदाज कधीच चुकला नाही, पण आता वारंवार माझा अंदाज चुकायला लागलाय असं मला वाटतंय. जगन्नाथ म्हणतो की वारंवार त्याच गोष्टी घडतात. तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची मला गरज नाही वाटत, कारण तुम्हाला सगळंच माहिती. आणि तेवढ्यात आता 2 पोलीस हवालदार आणि एक इन्स्पेक्टर तिथे येतो आणि तेवढ्यात आता त्यांना बघून जगन्नाथच्या बायकोला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता पोलिसांना बघता जगन्नाथ खाडकन उठून उभा राहतो आणि आता लगेच तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो, अटक कशासाठी आणि का? तो इन्स्पेक्टर म्हणतो की तिलोत्तमा मेहेंदळ्यांच्या मुलाला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केला, यामुळे आम्ही तुम्हाला अटक करत आहोत, असे म्हणत आता इन्स्पेक्टर जगन्नाथला घेऊन जाऊ लागतात. तेव्हा आता जगन्नाथच्या बायकोला देखील मोठा धक्का बसतो आणि जगन्नाथची बायको पळतच पुढे येते आणि म्हणते, अहो इन्स्पेक्टर साहेब,
काय करता तुम्ही आणि काय केलं? तर इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, आमच्याकडे तक्रार आहे यांची. तेव्हा आता जगन्नाथ आता अलकाला समजावतो. जगन्नाथ म्हणतो की हे बघ, मी तुला मागाशी सांगितलं होतं ना, आपलीसुद्धा वेळ येईल आणि मला काहीच होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, असे म्हणत आता जगन्नाथ आता त्याच्या बायकोला समजावतो. जगन्नाथ म्हणतो मी तुला सांगतो ना, तू काही काळजी करू नकोस. जगन्नाथची बायको म्हणते की अहो पण त्यांना सांगायला हवं ना, आपण काहीच केलं नाही. जगन्नाथ म्हणतो की वेळ आल्यावरती सगळं काही व्यवस्थित होईल. आणि इन्स्पेक्टर जगन्नाथला घेऊन जाऊ लागतात. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा नीलला घेऊन तिच्या कारमधून तिथे येते आणि जगन्नाथ समोर येत. आता तिलोत्तमा म्हणते की काय बरं वाटतंय ना, आता माझ्या लेकाला मारण्याचा प्रयत्न करत होतास ना, आणि आता जेलमध्ये सोड, आणि आता काय अवस्था झाली तुझी बघितलंस ना. जगन्नाथ आता शांत मनाने फक्त तिलोत्तमाकडे बघतो आणि तिलोत्तमाचे बोलणे ऐकतो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की काहीही बडबड करू नकोस तिलोत्तमा, अगं हे सावलीचे वडील आहेत आणि सावली आमची लेक आहे. जगन्नाथची बायको म्हणते की स्वतःच्या लेकीचा संसार आम्ही असा उधळून होताना नाही बघू शकत, आम्ही स्वतःच्या लेकीचा संसार मोडू असं तुला वाटतंय का? तर आता तिलोत्तमा म्हणते हो का, जे काही चाललंय ना ते आम्हाला दिसतंयच. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की राहिला प्रश्न आता तुमच्या लेकीचा, तिचासुद्धा निकाल ना लवकरात लवकर मी लावणार आहे. जगन्नाथच्या बायकोला आता राग येऊन जगन्नाथची बायको तिलोत्तमाला बोट करते. तेव्हा जगन्नाथ पुन्हा त्याच्या बायकोला समजावतो. आणि तेवढ्यात आता हात करत जगन्नाथ म्हणतो की संयम ठेव, मी तुला काय सांगतो, शब्दाने शब्दाला जर उत्तर दिलं तर शब्द वाढत जातो. जगन्नाथ आता त्याच्या बायकोला म्हणतो की तू काळजीच करू नको, मी जसा गेलोय ना तसा लगेच परत येईल. तिलोत्तमा म्हणते की झालं का तुझं बोलून, झालं असलं तर घेऊन जा याला, असे म्हणत आता तिलोत्तमा इन्स्पेक्टरला जगन्नाथला घेऊन जायला सांगते. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर जगन्नाथला गाडीमध्ये बसवतात आणि जगन्नाथला घेऊन जातात. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ जातात. जगन्नाथची बायको आता तिलोत्तमाकडे रागाने बघत म्हणते की तिलोत्तमा, एक गोष्ट तू चांगली लक्षात ठेव, एक दिवस हाच विरह तुझ्यावर देखील येईल आणि त्यावेळेस तुझीच माणसं तुझा घात करतील, एवढं तू लक्षात ठेव. तर तिलोत्तमा हसतच खुश होऊन आता नीलकडे बघते. आज माझ्या नवऱ्याला तू खोट्या गुन्ह्याच्या शिक्षेत अडकवलं, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सुद्धा या तुझ्या कर्माची शिक्षा भोगायलाच लागणार आहे. हसतच तिलोत्तमा म्हणते की एवढा कॉन्फिडन्स वाटतोय का तुला? आणि एवढा कॉन्फिडन्स, स्वतःच गुन्हा करायचा आणि स्वतःच परत कॉन्फिडन्स दाखवायचा. आणि खुश होऊन हसतच तिलोत्तमा तिथून निघून जाते. तर जगन्नाथची बायको रागाने तिलोत्तमाकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा घरी येऊन सगळेजण आता मेंदळ्यांच्या घरी जेवायला बसलेले असतात. तिलोत्तमा आता खूप खुश असते. तर सोहम बबलू म्हणतात की आई तू खूप खुश दिसतेस. तर आता हसतच तिलोत्तमा म्हणते की आहे तसं स्पेशल कारण, अगोदर तुम्ही पानं वाढून घ्या आणि नंतर सांगते. सावली आता दरवाजातून ते सगळं ऐकू लागते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉम आता पानं वाढून झालेत, सांगा ना. तेव्हा आता खुश होत तिलोत्तमा म्हणते की मेनू आजचा खूप छान आहे बरं का, स्पेशल आहे, खाऊन बघा. तेवढ्यात आता राज म्हणतो की मेनू तर खूप स्पेशल आणि छान आहे, पण कारण काय ते अजून कळलेलं नाहीये. तिलोत्तमा म्हणते की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली होती आणि आपल्या सौंदर्याला, आपल्या सुखाला कुणाचं तरी गालबोट लागलं होतं. सगळेजण आता तिलोत्तमाचे बोलणे ऐकू लागतात. तिलोत्तमा म्हणते की आपल्या आयुष्यात ज्याच्यामुळे वादळ आलं होतं ना त्याचा बंदोबस्त झालाय आणि तो बंदोबस्त मी केलाय. सगळेजण आता तिलोत्तमाकडे बघू लागतात. ऐश्वर्या राज खूप खुश झालेले असतात. ते ऐकून आता चंद्रकांत म्हणतो वा तिलोत्तमा, तू मला असं वाटतंय जगन्नाथचा काहीतरी बंदोबस्त केलेला दिसतोय. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की त्याने माझ्या सारंगवरती जीवघेणा हल्ला केला होता, माझ्या सारंगला त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच जगन्नाथला आज अटक झाली. ते ऐकता सगळेजण आता तिलोत्तमाकडे बघू लागतात. तेवढ्यात आता सारंग म्हणतो आई तू जुन्या गोष्टी कशाला उकरून काढते? तर राज म्हणतो की आई ज्याने सारंगवरती हल्ला केला होता ना त्याचा तू बंदोबस्त केला, मला खरंच खूप बरं वाटलं. राज आता खुश झालेला असतो आणि राजचे बोलणे ऐकून आता तिलोत्तमा देखील खुश होते. आणि सारंगकडे बघत आता राज म्हणतो की हा सारंग एकटा नाहीये, सारंगच्या केसाला जरी धक्का लागला तरी हे मेंदळे परिवार आहेत ना त्याला जिवंत सोडणार नाहीये. आणि त्याच वेळेस आता सारंगला जगन्नाथचे बोलणे आठवते आणि जगन्नाथने सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात आता जगन्नाथने सांगितलेले असते की सारंग मेंदळे, तू या सावलीच्या बापाला कधीही कोणत्याही संकटात हाक मार, तुझ्यासाठी धावत पळत हा सावलीचा बाप
धावत येईल एवढं तू लक्षात ठेव. हे बोलणे आता सारंगला आठवते आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की मॉम, मेनू तर खूप छान आहे बरं का. आणि तेवढ्यात आता सारंग आता सावलीकडे बघतो तर दरवाजात सावलीने ते सगळं ऐकलेलं असतं. तेव्हा आता सारंगच्या डोक्यात पुन्हा विचार येतो. सारंग विचार करतो की नाही, जगन्नाथ असं काय कधीच करणार नाही आणि जगन्नाथ आता माझ्यावरती कधीच हल्ला करणार नाही, कारण मला तशी खात्री आहे. आणि हा हल्ला जगन्नाथने केला असावा या गोष्टीवर माझा विश्वास का बसत नाहीये, असा सारंगने आता विचार केलेला असतो. तर आता सावली ही सारंगकडूनच आता कसे जगन्नाथला सोडवते आणि जगन्नाथने माझ्यावरती हल्ला केला नाही हे आता पोलीस स्टेशनमध्ये सांगून सारंग आता जगन्नाथला कसा बाहेर काढतो आणि जेलमधून सोडून आता सारंग जगन्नाथवर पुन्हा एकदा कसा विश्वास दाखवतो आणि सावलीचं प्रेम कसं जिंकतो, हे सगळं बघण्यासाठी आणि सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सावळ्याची जणू सावली मालिका